2019च्या आतील सर्व वाहनांसाठी सरकारने जो नवीन नंबर प्लेटचा कायदा अंमलात आणला आहे तो म्हणजेच HSRP हाय सिक्युरिटी रजिस्टर प्लेट्स। या रजिस्टर प्लेट्ससाठी निप्पाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने गेल्या 15 दिवसापूर्वी वेबसाईटच्या माध्यमातून ॲप्लिकेशन घातले होते आणि त्या नंबर प्लेट्स काल मिळाल्या। 170 रिक्षांच्या नंबर प्लेट्स आज निप्पाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने निप्पाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष व कर्नाटक राज्य रिक्षा टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे अध्यक्ष माननीय श्री गजानन खापे यांच्या शुभ हस्ते आणि बेळगाव जिल्हा फेडरेशन अध्यक्ष श्री प्रवीण झळके यांच्या शुभ हस्ते निप्पाणी शहरातील बऱ्याचशा रिक्षा चालकांना नंबर प्लेट्स वितरित करण्यात आल्या आहेत। या प्रसंगी निप्पाणीतील असंख्य रिक्षा चालक मालक उपस्थित होते। हा उपक्रम राबवून सरकारने जो उपक्रम HSRP नंबर प्लेट्सची सक्ती करत आहे त्याची एक प्रकारे जागृती केलेली आहे, तरी संघटनेच्या वतीने संबंधित इतर वाहन चालक मालक यांनी देखील लवकरात लवकर आपल्या वाहनांना HSRP नंबर प्लेट्स बसवून होणाऱ्या दंडात्मक कारवाईपासून दूर राहावे अशी विनंती संघटनेचे अध्यक्ष माननीय गजानन खापे यांनी केली आहे। ज्यांनी HSRP नंबर प्लेट्ससाठी अर्ज केलेले नाहीत त्यांनी अर्ज करून आपल्या नंबर प्लेट्स बसवण्यासाठी सरकारने आणखी 3 महिने मुदत वाढवली आहे। त्याचा लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर आपल्या वाहनांना HSRP प्लेट्स बसवून पुढील कारवाईपासून दूर राहावे असे ते यावेळी म्हणाले। यावेळी निप्पाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेचे असंख्य रिक्षा चालक मालक हितचिंतक उपस्थित होते। KGN क्राईम न्यूजसाठी पार्श्वनिवेदिका माधुरी मेस्त्री यांच्यासह सय्यद अफसर पटेल सर।